नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे. तुम्ही पाहताय प्रसादजी टेक यूट्यूब चॅनल. प्रसादजी टेक यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. जर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. जर तुम्ही हे काम पूर्ण केलं नाही तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया तुमच्या बँक खात्यावरती येणार नाही. तर मित्रांनो, त्यासाठी नक्की कोणतं काम करायचं आहे याच्याच संदर्भातली सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी नक्की कोणतं महत्त्वाचं काम करावं लागणार आहे याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती पाहायला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही सर्वांनीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा GR पाहिलेला असेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यामध्ये नक्की कशा पद्धतीने राबवली जाणार आहे याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती तुम्ही पाहिलेली असेल. मित्रांनो, याच माहितीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यावरती येणार आहेत ते पैसे डीबीटीच्या माध्यमातून महिलांच्या बँक खात्यावरती टाकले जाणार आहेत. म्हणजेच जसे PM किसान सन्मान निधी योजनेचे पैसे टाकले जात आहेत, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे टाकले जात आहेत, अगदी तशाच पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सुद्धा पैसे डीबीटीच्या माध्यमातून महिलांच्या बँक खात्यावरती वितरित केले जाणार आहेत. त्यासाठी मित्रांनो, लाभार्थी महिलेचं बँक अकाउंट हे आधार कार्ड सोबत लिंक असणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. ज्या महिलेचं बँक अकाउंट हे आधार कार्ड सोबत लिंक असेल त्याच महिलेच्या बँक खात्यावरती प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये थेट लाभ हस्तांतरण केला जाणार आहे. अशा पद्धतीची माहिती या GRच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. मित्रांनो, बऱ्याच लाभार्थी महिलांचे वेगवेगळ्या बँकेमध्ये अकाउंट आहेत. त्यातील काही अकाउंटवरून बायोमेट्रिकच्या माध्यमातून महिला पैसे देखील काढतात. त्यामुळे त्या महिलांना वाटतं की माझं बँक खातं हे आधार कार्ड सोबत लिंक आहे. पण मित्रांनो, आधार वरून पैसे काढता येणं किंवा थंब इम्प्रेशन देऊन पैसे काढता येणं आणि डीबीटी वरून पैसे खात्यावरती येणं यामध्ये भरपूर बदल आहे. आधार कार्ड वरून पैसे काढण्यासाठी तुमचे कितीही अकाउंट असले तरी तुम्ही त्या अकाउंटला तुमचं आधार लिंक करू शकता, आधारवरून पैसे काढू शकता. मात्र डीबीटी मॅपिंग साठी फक्त तुमचं एक अकाउंट लिंक असतं. प्रत्येक लाभार्थ्याचं एकाच अकाउंटचं डीबीटी मॅपिंग केलं जातं. आणि मित्रांनो, डीबीटी मॅपिंग करण्यासाठी तुमचं अकाउंट हे आधार कार्ड प्लस NPCI सोबत लिंक असणं गरजेचं असतं. आता तुम्ही म्हणाल NPCI म्हणजे नक्की काय? तर NPCI म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जे डीबीटीच्या माध्यमातून होणाऱ्या संपूर्ण व्यवहारांची देखरेख करत असतं. त्यासाठी तुमचं बँक अकाउंट हे NPCI ला सुद्धा लिंक असणं गरजेचं आहे. तेव्हाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती वितरित केले जाणार आहेत. त्यासाठी तुम्हाला तुमचं बँक अकाउंट हे डीबीटी प्लस NPCI सोबत लिंक करून घ्यायचं आहे. आता काही महिला केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या विविध योजनांचा पहिल्यापासूनच लाभ घेत आहेत. अर्थातच PM किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, त्यांची KYC झालेली असेल, त्यांचे पैसे कोणत्या तरी अकाउंट वरती येतच असतील, त्या महिलांना डीबीटी मॅपिंग करण्याची गरज नाही. त्या महिलांचे बँक अकाउंट हे अगोदरच डीबीटी मॅपिंग झालेले असते. आणि ज्या महिलांना शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ दिला जात नाही अशा महिलांना 100% हे काम करावं लागणार आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जा आणि डीबीटी मॅपिंगचं विचारा. जर तुमच्या त्या बँकेमध्ये डीबीटी मॅपिंग होत नसेल तर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये तुमचं अकाउंट ओपन करा. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट सुद्धा चालणार आहे. आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट हे फक्त तुम्हाला 10 मिनिटात ओपन करून दिलं जातं. तसेच डीबीटी मॅपिंग सुद्धा करून दिलं जातं आणि संपूर्ण डीबीटीच्या माध्यमातून होणारे व्यवहार तुमचे इंडिया पोस्ट पेमेंट बँकवरती वळवले जातात. तर मित्रांनो, अशा पद्धतीची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती होती. जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.